हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. येशूची स्तुती हो, येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो. हालेलुया, हालेलुया. आज परमेश्वराने आम्हाला इथं एकत्र होण्यासाठी संधी दिली. फार भाग्याची गोष्ट आहे. आम्ही खरोखर भाग्यवान आहोत. प्रभूने आज आम्हाला आजच्या पूजा बलिदानामध्ये भाग घेण्यासाठी संधी दिली. पुष्कळ लोक आहेत त्यांना भाग्य नाही मिळालं. त्यांना असं वाटतं का याच्यापेक्षा काहीतरी दुसरं म्हणजे काम धंदा हे जास्त महत्वाचं आहे असं वाटतं. परंतु खरं तर प्रभूची आराधना करणे, प्रभूची पूजा करणे, प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहणे याच्यापेक्षा कोणतंही मोठं काम नाही. आणि ती संधी प्रभू आम्हाला देत आहे. आज आपण आलेला आहोत. देवाला धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आजच्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला दैवी शक्ती आणि शैतान शक्ती याच्यामध्ये फरक सांगत आहे. येशू गावोगावी जाऊन लोकांना बरं करत होता, शैतान शक्तीला दूर करत होता. जे लोक शैतान शक्तीने पीडित होते त्यांना येशू असं आपल्या शब्दाने म्हणत होता, शैताना निघ, निघ म्हटल्याबरोबर ते निघून जात. पुष्कळ मुके बहिरे लोक शैतानामुळे तसे झालेले होते. आणि जो मुका होता त्याला येशूने म्हटलं शैताना निघ म्हटल्याबरोबर तो शैतान निघून गेला आणि तो मग बोलू लागला. म्हणजे मग त्याचं मुख पण कसं आलं होतं, शैतानाने त्याचं तोंड बांधलं होतं. असे पुष्कळ बिमाऱ्या आहेत. जास्तीत जास्त बिमाऱ्या शैतान शक्तीमुळे आहेत. जास्तीत जास्त बिमाऱ्या पण आम्हाला समजत नाही. कधी कधी काय होतं माहित आहे, मला असं होते, मला इकडे दुखते, तिकडे दुखते, तिकडे दुखते असं म्हणून आम्ही त्रासून जातो, डॉक्टरकडे जातो. डॉक्टर काय करते मग एवढी लंबी लिस्ट देते. काय कर म्हणून, डोक्यापासून, डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत तपासण्या कर म्हणते. तपासणी. मग प्रत्येक तपासणीला एकाला 1000 रुपये, दुसऱ्याला 2000 रुपये, तिसऱ्याला 4000 रुपये, तर 5000 रुपये. पूर्ण पैसा कुठे जाते, तपासण्यामध्ये जाते. जे तपासते त्याच्याकडे पैसा जाते. पूर्ण झाली लूट. मग शेवटी डॉक्टर काय म्हणते माहित आहे, तुम्हाला काहीच बिमारी नाही. सर्व तपासणी झाल्यावर, कारण काय, जेवढी काही शैतान शक्तीनं बिमारी घेऊन आहे ना आपल्याला, ते कोणत्याच कॅमेरामध्ये नाहीत, कोणत्याच तुमच्या यंत्रणामध्ये नाहीत, कोणत्याच तुमच्या त्या मशिनीमध्ये नाही, दिसतच नाही. दिसत आहेच नाही. तर बिमारी, बिमारी आहेच नाही. शारीरिक बिमारी वेगळी आणि शैतानाची बिमारी वेगळी. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद. आणि शैतानाविषयी सांगत आहोत का नाही, शैतान तुम्हाला काहीतरी म्हणजे आटोक्यात घ्यायचा प्रयत्न करत आहे. त्याला माहित आहे, त्याला माहित आहे. हे जर ऐकले ना, हे ऐकले ना ही गोष्ट, मग तुम्ही त्याला येऊ देत नाही ना जवळ. म्हणून आता ऐकून न देण्याचा तो प्रयत्न करत आहे. हालेलुया. आम्हाला माहित आहे, त्या दिवशी मी सांगितलं उपाय नाही का, आम्ही काही असं तसे नाही आहोत. आता आम्हाला जर शैतान आमच्यामध्ये येऊ लागलं का आम्ही काय करणार आहोत, इथं येऊन गुडणे टेकणार आता. हो ना, बरोबर आहे का नाही. ज्याच्यावर शैतान प्रहार करत आहे तो इथं येऊन गुडणे टेकणार किंवा उभा राहील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. तर शैतान शक्ती, येशूच्या शक्तीच्या समोर शैतान शक्ती टिकतच नाही. मग याच्यामध्ये आज ज्या वचनामध्ये आम्ही सांगितलं, ज्या ठिकाणी येशूने चमत्कार केला, एक भूताला काढून टाकलं, काही लोकांनी विश्वास ठेवला. परंतु काही काही लोक काय म्हणायला लागले, अरे हा बालजबूल जो आहे ना शैतानाचा पुढारी आहे, त्याच्या शक्तीने करतो म्हणाला. असं करू शकते का कोणी? शैतानाच्या शक्तीने शैतान काढू शकते का? नाही काढू शकत, नाही काढू शकत. कारण आम्हाला माहित आहे, मी खरी गोष्ट सांगतो, वैद कोणाच्या शक्तीने करते? शैतानाच्या. ठीक आहे, वैद शैतानाच्या शक्तीनं शैतानाला काय करते, काहीतरी म्हणतात बांधते किंवा काहीतरी काहीतरी करते. ते काहीच नाही करत, फक्त थांबवून ठेवून देते. शैतान चुप बस ना, आम्हाला काय करायचं आहे, थोड्या वेळ तू चुप बस ना, माझं काम होतपर्यंत तू चुपचाप राह ना आता. मग त्याला वाटायला पाहिजे का निघलं,
अशा प्रकारे चुपचाप बस दबून राहून जाते शैतान. म्हणूनच म्हणत आहे, दोन राजा म्हणजे एका राजामध्ये फूट पडली तर ते राजे टिकते का? नाही टिकत. जर वहीत शैतान काढू लागला तर त्याची विद्या चालेल का? नाही चालणार. शैतान तो कसा शैतान काढू शकते? कारण तो शैतानाच्या शक्तीने कार्य करते ना. जर मग शैतानाच्या विरुद्धामध्ये जो कार्य करेल तर मग त्याची विद्या टिकेल का? नाही टिकत, नाही टिकत. म्हणून तो काढत नाही, नाही काढत, निघतही नाही. येशू सरळ म्हणत आहे, एका घरचे लोक फूट नाही होऊ देत, म्हणजे शैतान शैतान आहे. आणि दुसरी गोष्ट का होते माहितीये का? जेव्हा एकदा याच्यामध्ये सांगितलं आहे, जेव्हा आम्ही फादर किंवा येशूच्या शक्तीने शैतान निघते, तेव्हा कधी कधी काय होतं माहिती आहे का? शैतान निघते, परंतु मग शैतान काय करते माहित आहे? तो दुष्ट आत्मा काय करते माहित आहे? आता इथं गुडणे टेकायची वेळ आली का? काय का नाही आली ना? हालेलुया, 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 हालेलुया. मग शैतान काय करते माहिती आहे का? जाऊन आपल्यासारखे पुन्हा 7 आत्मे जमवते आणि पुन्हा त्याच्यामध्ये शिरते. आणि म्हणजे काय म्हणजे सैन्य जेव्हा येते तेव्हा काय करते? म्हणजे त्याची ताकद वाढते नाही का? आणि मग त्या माणसाच्या घरामध्ये जाऊन, त्या माणसामध्ये जाऊन सदा सर्वधाडी नसतं म्हणजे वस्ती करते. अशा प्रकारे पुष्कळ लोकांचे जीवन होत आहे असं अशा प्रकारे म्हणजे शैतान. परंतु जेव्हा आम्ही येशूच्या शक्तीने जेव्हा शैतान काढतो आणि आम्ही येशूला स्वीकार करतो, आम्ही जेव्हा येशूची प्रार्थना करतो, तेव्हा काय होते? तेव्हा काय होते? शैतान पुन्हा वापस येणार नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूची शक्ती जी आहे ते सर्वात मोठी आहे, सामर्थ्यवान आहे. तुम्हाला वेळ लागेल तरी पण जेव्हा प्रार्थना करणं सुरू करील ना मी, तेव्हा माझ्यामध्ये शैतान शिरत नाही. कधी समजा माझ्यामध्ये शैतान आहे आणि दुसरे प्रार्थना करत आहेत, तेव्हा कदाचित निघते जाते, निघते येते, निघते येते. परंतु जेव्हा मी प्रार्थना करणं सुरू करील ना, तेव्हा मग एकदा निघल्यानंतर तो येणार नाही. म्हणून काय करायला लागते? प्रत्येक व्यक्तीने काय करायला लागते? प्रार्थना करणं सुरू करा, प्रार्थना करणं सुरू करा. आम्ही तुम्हाला इथं बोलावतो, तुम्ही या, मी प्रार्थना करून देतो, एवढाच उद्देश नाही आमचा. तुम्ही या, मी तुमच्याकडे प्रार्थना करून देतो, एवढाच उद्देश नाही. आम्ही अशासाठी बोलवतो, या, मी प्रार्थना करून देतो, मी प्रार्थना शिकवतो, तुम्ही प्रार्थना शिका, तुम्ही प्रार्थना करा आणि आम्ही काय करू? मिळून प्रार्थना करू. पुष्कळ लोकांचं असं म्हणणं आहे, अरे मी तिथं गेलो पण काहीच नाही झालं, मी गेलो पण काहीच नाही. परंतु तो गेला, परंतु मनातून प्रार्थना केला का? नाही का? आता नवीन लोकांची तर गोष्ट सोडा, परंतु जुने लोक तरी प्रार्थना कुठं करतात? नाही करत प्रार्थना. घरी तरी प्रार्थना करतात का? थोडा वेळ काढून. एका कुटुंबामध्ये मी विचारलं, प्रार्थना वगैरे करता की नाही? का प्रार्थना करता? आम्ही काम करायला जावं का प्रार्थना करायला जावं? हे काय झालं? हे काय झालं? विश्वासाच्या विरुद्धामध्ये नाही का? आम्ही काम करावं का प्रार्थना करायला जावं? असं म्हणजे असं म्हणणारा काय आहे? शैतान शक्तीने भरून आहे. असं म्हणणारा कदाचित हो फारची प्रार्थना करावंच लागते, हो करतो, आता तर नाही केलं पण आता सुरू करतो, असं तरी म्हणलं तरी थोडंसं म्हणजे चांगलं आहे नाही का? मी प्रार्थना करावं का काम करायला जावं? म्हणजे काय? शैतान आहे त्याच्यामध्ये नाही का? अशा प्रकारे शैतानाला येऊ देऊ नका, शैतानाला आपल्या घरामध्ये पोसू नका. त्याला काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करा, पुरेपूर प्रयत्न करा. शैतान येते, कोणाच्याही घरामध्ये येते, इकडून तिकडून येते, परंतु त्याला राहू देऊ नका. तर राहू नाही द्यायचा उपाय कोणता? प्रार्थना करणे. स्वतः अंतकरणातून गुडणे टेकून प्रार्थना करायचं आणि बायबल वाचायचं. आमच्याकडे प्रकाश येते माहिती आहे, प्रकाश मंडप टाकते. त्याची कहाणी सांगितलं का त्याने? नाही सांगितलं नाही का? त्याचा मुलगा मरण पावला काही वर्षापूर्वी. त्याचा मुलगा मरण पावला तेव्हा त्याला नाही का अशी शैतानी शक्ती होती, त्याच्यामुळे तो मरण पावला. आणि मग तो मरण पावल्यानंतर प्रकाशला तीच बिमारी, तोच त्रास सुरू झाला. म्हणजे त्याला काय होत होतं? पोट दुखत होतं. तसंच याचं पोट दुखणं सुरू झालं. त्याला झोप लागत नव्हती, असंच याला सुरू झालं. आणि
पुन्हा काय काय जेवढं काही त्याला बिमारी होती हे सर्व प्रकाशमध्ये आलं मुलगा मेल्यानंतर. मग याला वाटलं अरे मुलगा मेला तेव्हा त्यालाही तशाच प्रकारची त्रास होता, म्हणजे जसं त्याला झोप लागत नव्हती. तेव्हा हा खूप परेशान होऊन गेला. मग काय करू, मग इकडे जाणं तिकडे जाणं, वैद्याकडे जाणं, इथून तिथून काही ना काहीतरी उपाय निघेल म्हणून सर्व जे लोक जसे सांगते तसे करणंच, कारण घाबरून गेला होता. शेवटी त्याला झोप लागत नव्हती, काहीच उपाय कामी लागत नव्हता. मग सरकारी घरी तर झोप लागत नाही, मग काय करायचं? मग दवाखान्यामध्ये किती दिवस, 1-2 दिवस दवाखान्यात राहू शकते, बाकी दिवस घरीच राहावं लागते. त्याचा एक ओळखीचा डॉक्टर आहे, डॉक्टरला सांगितलं, डॉक्टरजी मी दवाखान्यातच राहतो, सरकारी दवाखान्यात मी दवाखान्यातच राहतो, कारण मला घरी जाऊन का झोप लागत नाही आणि मला शांती नाही, आणि झोप लागत नाही, पोट दुखणं, डोकं दुखणं, चक्कर येणं, स्वप्न पडणं, हे सर्वच चालूच. 2 महिने दवाखान्यात राहिला तो. 2 महिने दवाखान्यात, पण त्रास काय बंद होत नव्हता. आता सलाईन लावून काहीतरी दवाई देऊन काहीतरी गुंगी करून मग काहीतरी प्रयत्न करत होते, परंतु त्रास काय जात नव्हता. एक दिवस त्याने अशी प्रार्थना केली देवाकडे, प्रभूकडे. त्यानं येशूचं नाव ऐकलं आणि म्हटलं त्याने की देवा येशू, आम्ही सर्वच केलं, सर्व उपाय केला, सर्वाकडे गेलो, सर्व भक्ती केली, काही झालं नाही. येशूकडे रडून म्हणाला, तू जर खरा देव असशील तर मला वाचव, नाहीतर मला मारून तरी टाक. तू जर खरा देव असशील तर मला वाचव, नाहीतर तू मला मारून तरी टाक. म्हणून तो रात्रभर घुटणे टेकून ओरडून प्रार्थना करत होता. प्रार्थना केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचा एक ख्रिस्ती माणूस त्या दवाखान्यात गेला. त्याला म्हटलं का बाबा, अरे तू रोजच तर इथं दिसते काय, तुझी सुट्टी नाही झाली का? सहज जाऊन विचारत होता. तर का करूजी म्हणे, अशी माझी बिमारी आहे म्हणे, अशा प्रकारे तो सांगितला. मग हा ख्रिस्ती माणूस काय म्हणाला त्याला, अरे म्हणे असं आहे तर म्हणे एक फादर आहे म्हणे, त्याच्याकडे मी तुला दाखवतो म्हणे, आज आले आहे चर्चमध्ये, बलाशाही चर्चमध्ये, त्याची भेट करून देतो म्हणे तुला, तू त्याला भेट म्हणे, नक्की तुझा प्रश्न जातो म्हणे. मी होतो त्या चर्चमध्ये, मला येऊन सांगत आहे फादरजी एक माणूस येणार आहे तुमच्याकडे. तो आला, चर्चमध्ये बसला, मी त्याला प्रार्थना करून दिलं. मी त्याच्या डोक्यावर जसा हात ठेवला तसा तो एवढा रडायला लागला, खूप अरे काय झालं? खूप रडत आहे, मस्त आसू जात आहे त्याचे, काही बोलत नाही. प्रार्थना करून त्याच्यावर वचन बोललो, त्याच्यावर वचन म्हटलो, आणि त्याच्यानंतर प्रार्थना करून आशीर्वाद दिला. त्याला प्रार्थना करायला सांगितलं, पवित्र पाणी दिलं. तेव्हापासून त्याचा प्रश्न हळूहळू निघून गेला. जेव्हा कधी थोडा त्रास झाला तुम्हाला फोन करते मी, तेव्हा भामरा घडला होतो. तेव्हापासून कमीत कमी आता ते 2023 पासून आहे तो, आता तो चांगला आहे. तो देवाची भक्ती करते, अजून बाप्तिस्मा नाही झाला त्याचा, परंतु तो नेहमी प्रार्थनेमध्ये राहतो आणि नेहमी चर्चमध्ये जाते. आणि जेव्हा कधी आम्हाला काय काम पडलं तेव्हा येते, आराधनेला येते, काही मदत करते. तर अशा प्रकारे, तर सांगण्याचा अर्थ असा, ज्याप्रमाणे त्याच्या मुलाला शैतानाने मारले, त्याचप्रमाणे यालाही मारण्याचा त्याचा प्रयत्न होता. शैतान आम्हाला जीवन देत नाही, मारून टाकण्याचा प्रयत्न करते. परंतु जेव्हा आम्ही प्रभू येशूच्या शक्तीने भरलेले आहोत तेव्हा शैतान आमच्यामध्ये टिकत नाही. परंतु मग आम्ही काय करतो माहित आहे का? शैतान काढण्याच्या पेक्षा आम्ही काय करतो, शैतानाला आपण बोलावतो. कसे बोलावतो माहित आहे? वाईट व्यसनाद्वारे शैतान आमच्यामध्ये शिरते. खरा गुटखा, काही लोकांचा खरा गुटखा, दारूची जी सवय राहते ना, शैतानाला माहित आहे का हे एक संधी आहे, याच्याद्वारे याला पूर्ण घेरून टाकायचं. त्याची पुष्कळ लोकांची दारू सुटत नाही, कारण काय माहित आहे? शैतान त्याच्यामध्ये कार्य करत आहे. त्याच्यावर चांगली प्रार्थना करावी लागते. त्या व्यक्तीला दुसरं काही नाही, दारू नाही, प्रार्थना पाहिजे. प्रार्थना जेव्हा त्याला मनामध्ये दारूची आवड येते तेव्हा त्यांनी काय करायला पाहिजे? घुटणे टेकून हात वर करून देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, तेव्हा तो वाचते, नाही तर नाही वाचत. जे दारूचे लतेरी बनलेले आहेत ना, जे अडिक्टेड म्हणतात, दारू त्याला मारून टाकते. आम्हाला वाटते का दारू नाही मेला, पुष्कळ लोक काय म्हणतात माहिती आहे का? हा कसा मेला? कोणीच नाही म्हणत दारू, शैतान मारते दारू, शैतानाद्वारे ते दारू. अशी कशी कंट्रोल होत नाही?
होते, परंतु आम्ही जेव्हा त्याच्या आहारी जातो आपण सुटत नाही. त्याला सोडून दिलं पाहिजे, त्याला त्याग केला पाहिजे. त्या शैतानाला, त्या दारूला मी नाही, आज पाहून दारू नाही, माझा देव आहे. देव आम्हाला सांभाळते, देवामध्ये शक्ती आहे. एका शब्दानं देवाने हे सर्व आम्हाला जे काय दिसत आहे ना हे बनवलेलं आहे. आमची दारू नाही सुटत का? सुटते. परंतु आम्ही शैतानाला म्हणतो. शैतान का म्हणते माहित आहे? शैतान का म्हणते माहित आहे? आता समजा प्रार्थना करायची वेळ आली तेव्हा शैतान तुमच्या मनामध्ये काय आता काय थोड्या वेळाने करशील घे ना, तू आता बिझी आहेस ना, विचार येते का नाही? तो कोण आणते माहित आहे? शैतान. आज रविवार आहे, जाऊ का चर्चला, असं जेव्हा विचार येते ना, चांगला विचार येते ना, तेव्हा शैतान तुमच्या मनामध्ये आज चांगला दिवस आहे, उगाड आहे, आज चांगला धंदा होते ना, आज कोण टाकते? शैतान. शैतान टाकते. त्याच वेळेस आपण त्या शैतानाला मारला पाहिजे. अरे हट, जेव्हा असा विचार येते ना, अरे हट शैताना, तू शैतान आहेस, असा विचार मनामध्ये आणणारा शैतान, त्याला काय करायचं? काय करायचं? हट, माझा येशू माझ्यासोबत आहे, मी कुठे जातो? येशूकडे जातो. थोडेसे दिवस तुम्हाला त्रास होईल, नंतर तुम्हीच म्हणाल मला, अदरजी मी पहिले शैतानामध्ये होतो, आता माझ्यासोबत येशू आहे. तुम्ही करून पहा, विश्वास ठेवा. तुमची संपत्ती नष्ट झाली तरी काय फरक नाही पडत, देव नष्ट नाही झाला पाहिजे. तुमचे घरदार गेले तरी काय फरक नाही पडत, परंतु परमेश्वराचा आशीर्वाद आमच्या जवळून गेला नाही पाहिजे. परमेश्वराच्या आशीर्वादासाठी जीवन दिला. आपल्याला जेव्हा आशीर्वाद मिळतो ना तेव्हा आमच्या मुलाबाळाला आशीर्वाद मिळतो. आम्ही काय म्हणतो माहित आहे? मी थोडंसं कमविल तर उद्या पोरं सुखाने खातील, असं म्हणता का नाही तुम्ही? मी कमविल तर. कोणती कमाई म्हणता तुम्ही? पैशाची. पैशाची कमाई तर नसतच होते, परंतु तुम्ही असं म्हणा, मी थोडीशी प्रार्थना करील तर मी आशीर्वाद मिळवेल, आणि तो आशीर्वाद माझ्या लेकरांना सुद्धा मिळेल, माझ्या समोरच्या पिढीला मिळेल. अशा प्रकारे विचार करा. शैतानाच्या बाजूने उभे राहून निर्णय घेऊ नका. आपण अशा प्रकारे निर्णय घेतो ना, आत्ता नाही कमवलं तो उद्या काही खाईल, असा जो निर्णय घेतो ना, तो आपण कोणाच्या बाजूने उभे राहून निर्णय घेत आहोत? शैतानाच्या बाजूने उभे राहून निर्णय घेत आहोत. आपण काय करायचं? आज कमाई नाही झाली तरी आज जर मला देवाचा आशीर्वाद मिळाला तर मला आणि माझ्या मुलांना कामी पडेल, असं म्हणून जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा कुठं उभे राहून निर्णय घेतो? देवाच्या बाजूने उभे राहून आपण निर्णय घेतो. म्हणून आपण देवाच्या बाजूने उभे राहून निर्णय करूया. देवाच्या कल्पना ओळखून, देवाचा विचार ओळखून, देवाच्या आत्म्याला ओळखून निर्णय करूया. देव आमच्या जीवनामध्ये संकट येऊच देणार नाही. देव आहे आमच्यासोबत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रार्थना पुष्कळ जण करतात, परंतु थोडीशी समजदारीनं प्रार्थना केलं पाहिजे. समजदारीनं प्रार्थना केलं. पुष्कळ कुटुंबामध्ये अजूनही त्रास आहे, अडचण आहे, बिमारी आहे, बंधन आहे. बिमारीच बिमारी, बिमारीच बिमारी, बिमारी. थोडासा विचार केला ना सर्व काही निघते. 2 वायर राहतात नाही का? 2 वायर ना, इलेक्ट्रिकचे 2 वायर. ते 2 वायर बरोबर जोडण्यामध्ये लाईट येते. गलतीनं जोडलं तर एकदम पूर्ण फ्यूज होते. ते जोडताना थोडंसं विचार करायला पाहिजे. त्याचप्रमाणे जिंदगी, आपण विश्वास ठेवताना आपला विश्वास योग्य रीतीने विश्वास ठेवला तर, प्रार्थना केलं तर, भक्तीने प्रभूकडे आलं तर आम्हाला सर्व काही उपलब्ध होते, सर्व काही प्राप्त होते. म्हणून देवावर विश्वास ठेवूया, आणि काहीही झालं तरी शैतानाकडे जाऊ नये. शैतान काय आहे आणि देव काय आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि प्रार्थना केलं पाहिजे. आपण प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद देऊया.